प्रेरणा पतसंस्थेची 30वी वार्षिक सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार प्रसाद तनपुरे साहेब, त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व पतसंस्थांचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे गोपाळराव सोळे शिक्षण संस्थेचे उपप्राचार्य साखरे साहेब आणि आमचे सगळे सभासद कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते। 500च्या पहिल्यांदाच ही सभा अशी 500च्या वर लोक उपस्थित होते आणि सगळे विषय आनंदाने आणि खेळीमेळीवर पास झालेत। यावर्षी संस्थेने 12% डिव्हिडंड देण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि तो जनरल मीटिंगमध्ये पास झालेला आहे। आणि जे जास्त कर्ज फेडतील, एक नियमित कर्ज फेडणार त्यांना 1% रिबेट देण्याचा पण सुद्धा आज वार्षिक सभेत निर्णय घेतलेला आहे। त्याचप्रमाणे संस्थेच्या नवीन वामोरी, ब्राह्मणी आणि देवळी शाखेचे ज्या सुरू झाल्यात त्या संदर्भात सुद्धा सभासदांना माहिती दिलेली। त्या संस्थासुद्धा चांगल्या सुरुवात झालेली आहे। 2 तारखेला दसऱ्याच्या मुहूर्तावर देवळी शाखेचं सुद्धा उद्घाटन आहे। आणि विशेष म्हणजे दसऱ्या विजयदशमीच्या पूर्वसंध्येला आमच्या 125 कोटीचं उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे। म्हणून ठेवीदारांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो। इतक्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे। त्याचबरोबर आमची प्रेरणा वित्त कार्यकारी सेवा सोसायटीचे पण आज वार्षिक सभा झाली। ती दोन्ही संस्थेने प्रेरणा ग्रामीणनी जवळजवळ त्या 12%च्या डिव्हिडंड दिला। प्रेरणा मल्टीस्टेटने सुद्धा 11%चा दिला आणि त्याचप्रमाणे प्रेरणा वित्त कार्यकारी सेवा सोसायटी तिनासुद्धा 7%चा लाभांश दिलेला आहे। म्हणजे प्रेरणा अर्थ परिवाराने आत्तापर्यंत आर्थिक शिस्त पाळली, अनेक लोक समाजामध्ये विश्वास निर्माण करून ही संस्था सर्वसामान्य माणसाच्या नेहमी पाठीशी राहिली, भविष्यकाळात थांबतील। याचबरोबर आमचे फेडरेशनचे सहकारी संचालक शिवाजीप्पा कपाळे, अण्णासाहेब सोते आदर्श पतसंस्थेचे आणि तालुक्यातील बरेच कारखान्याचे माजी संचालक, विद्यमान संचालक उपस्थित होते। त्यांचे मनपूर्वक आभार म्हणून ही संस्थेची वार्षिक सभा संपली। जय हिंद, जय सहकार।